नमस्कार मुलांनो. आजच्या या एका अत्यंत रंजक ज्ञानसफरीत तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सुरुवातीलाच मला तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारायचा आहे. जरा विचार करा, तुम्ही जेव्हा अगदी लहान होतात तेव्हाचे तुमचे कपडे आता तुम्हाला का बसत नाहीत? हां, ते तर बसणारच नाहीत ना, कारण त्यांची उंची वाढली आहे. अगदी बरोबर. पण दुसरीकडे तुमच्या घरातली एखादी जुनी लाल रंगाची बादली किंवा तुमचा लहानपणीचा खेळायचा चेंडू आठवून बघा. ती बादली तुम्ही 10-50 किंवा 100 वर्ष जरी तशीच ठेवून दिली तरी ती तशीच राहते ना? हो, तिचा आकार अजिबात बदलत नाही. ती जशीच्या तशीच राहते. मग असं का होत असेल बरं? म्हणजे एकाचे आकारमान सतत वाढत असते आणि दुसरी वस्तू आहे तशीच राहते. हां, आणि याच प्रश्नात आजच्या आपल्या सखोल चर्चेचं रहस्य दडलेलं आहे. मुलांनो, आज आपण सजीव आणि निर्जीव यातील नेमका फरक काय आहे हे उलगडणार आहोत. हां, म्हणजे आपण स्वतः सजीव आहोत, आजूबाजूला झाडे आहेत, प्राणी आहेत. नक्कीच. पण या सजीव असण्याचा अर्थ नेमका काय? निसर्गाने या सजीवांना जगण्यासाठी कोणत्या 6 खास सुपरपॉवर्स किंवा लक्षणे दिली आहेत, ज्या निर्जीवांकडे अजिबात नसतात? अरे वा, 6 सुपर पॉवर्स. होय, आज आपण निसर्गातल्याच या आश्चर्यकारक ताकदींचा शोध घेणार आहोत. हे ऐकायला एखाद्या रहस्यमय चित्रपटासारखं वाटते बरं का? आपण ना आपल्या डोळ्यांसमोर एक स्प्लिट स्क्रीन म्हणजे 2 भागांत विभागलेला पडदा उभा करूया. अच्छा. म्हणजे एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला दुसरं काहीतरी. हो, या पडद्याच्या एका बाजूला एक लहान कुत्र्याचं पिल्लू आहे. ते इकडे तिकडे पळतंय, खेळतंय. जसे महिने आणि वर्षे पुढे जातात तसं ते पिल्लू मोठं होऊन एक पूर्ण वाढलेला कुत्रा बनतो. अगदी बरोबर. आता पडद्याच्या दुसऱ्या बाजूला आपण मगाशी बोललो ती लाल रंगाची बादली ठेवली आहे. 10 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष उलटून गेली. त्या बादलीवर कदाचित धूळ साचेल, पण तिचा आकार तोच राहील. आणि हीच ती सजीवांची पहिली सुपर पॉवर आहे, ज्याला आपण म्हणतो वाढ. सजीवांच्या शरीराचा आकार, त्यांची उंची, त्यांचे वजन काळानुसार नैसर्गिकरित्या वाढत जाते. म्हणजे आतून वाढ होते त्यांची. अगदी बरोबर. सर्वात महत्वाचे म्हणजे ही वाढ आतून होते. निर्जीव वस्तूंमध्ये हा बदल कधीच दिसत नाही. ती बादली 100 वर्षांनंतरही निष्क्रियच राहील. थांब, इथे मला एक शंका येतेय. जर स्वतःहून पुढे जाणे किंवा हालचाल करणे हे सजीवांचं लक्षण असेल तर माझ्याकडे एक खेळण्यातली मोटार आहे. मी रिमोट दाबला की ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळते. मग ती मोटार सजीव का नाही? ती पण तर हालचाल करते ना. इथेच तर मुख्य गोम आहे. ती खेळण्यातली मोटार पळते, पण ती स्वतःच्या ऊर्जेवर पळत नाही. तिला पळण्यासाठी बाहेरून बॅटरीची गरज असते. अच्छा, म्हणजे बाहेरून ऊर्जा द्यावी लागते. हो, आणि आणखी एक गोष्ट म्हणजे ती मोटार आज जेवढ्या आकाराची आहे तेवढ्याच आकाराची ती 10 वर्षांनीही राहील. ती स्वतःच्या शरीराची वाढ करू शकत नाही. कुत्र्याचे पिल्लू मात्र स्वतःच्या शरीरातल्या पेशींची वाढ करते. अगदी बरोबर. म्हणजे वाढीसाठी एक ठराविक वेळ असतो. पण मग सगळेच सजीव सारखेच जगतात का? म्हणजे कुत्र्याचं वय आणि माणसाचे वय यात फरक का असतो? खरं तर निसर्गाने प्रत्येक सजीवाचे आयुर्मान त्याच्या शरीररचनेनुसार आणि निसर्गातील त्याच्या भूमिकेनुसार वेगवेगळे ठरवले आहे. उदाहरणार्थ मे फ्लाय नावाचा एक कीटक असतो. मे फ्लाय. या कीटकाचे संपूर्ण आयुष्य फक्त 1 ते 24 तासांचे असते. बापरे, फक्त 1 दिवस. म्हणजे तो सकाळी जन्मतो आणि आपण रात्री झोपेपर्यंत त्याचे पूर्ण आयुष्य संपलेलं असते. होय, एका दिवसातच त्याची वाढ आणि जीवनचक्र पूर्ण होते. आणि याचं अगदी उलट उदाहरणे सुद्धा आहेत बरं का. म्हणजे खूप जास्त जगणारे सजीव? नक्की. गॅलापागोस बेटांवर आढळणारे महाकासव चक्क 170 वर्ष जगते. 170 वर्षे? काय सांगता? हो, आणि शहामृग 50 वर्ष जगतो. म्हणजे प्रत्येक सजीवाच्या वाढीचा आणि जगण्याचा वेग पूर्णपणे वेगळा असतो. 170 वर्ष म्हणजे एका महाकासवाने कितीतरी पिढ्यांचा इतिहास पाहिला असेल. पण आता एक साधा तर्क लावूया आपण. सांगा. जर हे पिल्लू किंवा कासव मोठे होत असेल तर ही वाढ नुसती हवेतून तर होणार नाही. त्यासाठी काहीतरी कच्चा माल लागेल. कुत्र्याचं पिल्लू दूध पिते, आपण रोज जेवण करतो. म्हणजे शरीराची वाढ होण्यासाठी इंधनाची म्हणजेच अन्नाची गरज असते. तंतोतंत वाढीसाठी ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा अन्नातूनच मिळते. सजीवांसाठी अन्नाची गरज ही अत्यंत मूलभूत गोष्ट आहे. म्हणजे जगण्यासाठी अन्न आवश्यकच आहे. हो, वाघ शिकार करतो, गाय गवत खाते. हे सगळे प्राणी अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्यांना आपण परपोषी म्हणतो. परपोषी. हे प्राण्यांच्या बाबतीत समजायला सोपं आहे. पण झाडांचे काय? झाडांचे काय म्हणजे माझ्या अंगणातल्या आंब्याचं झाड तर कधीच चालत जाऊन बाजारातून भाजी आणत नाही. त्यांना आपल्यासारखे तोंडही नसते. मग ही झाडे वाढतात कशी? ते त्यांचे अन्न नक्की कसे मिळवतात? हा निसर्गाचा एक मोठा चमत्कार आहे. वनस्पती अन्नासाठी कोणावरही अवलंबून नसतात. अच्छा.
हो, त्या स्वयंपोषी असतात. त्यांच्या पानांमध्ये एक अत्यंत गुंतागुंतीची रासायनिक प्रक्रिया चालते, ज्याला प्रकाश संश्लेषण म्हणतात. प्रकाश संश्लेषण म्हणजे प्रकाशाच्या मदतीने काहीतरी तयार करणे. अगदी तेच. झाडाची मुळं जमिनीतून पाणी शोषून घेतात. पानांमध्ये हरितद्रव्य नावाचा एक घटक असतो, ज्यामुळे पाने हिरवी दिसतात. हां, हरितद्रव्य. हे हरितद्रव्य हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि सूर्याचा प्रकाश पकडून ठेवते आणि या सर्वांचा वापर करून पाने स्वतःचे अन्न म्हणजेच एक प्रकारची शर्करा किंवा साखर तयार करतात. कमाल आहे. म्हणजे प्रत्येक झाडाचे पान हे एक छोटेसे सोलार पॉवरवर चालणारं स्वयंपाकघरच आहे म्हणायचं. सूर्यप्रकाशाच्या चुलीवर पाणी आणि कार्बन डायऑक्साईडची भाजी शिजतीये जणू. अगदी अचूक उदाहरण दिलं. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आपण अन्न खाल्ले किंवा झाडांनी अन्न तयार केले म्हणजे काम संपत नाही. मग पुढे काय होतं? त्या प्रक्रियेची गरज असते. जसं लाकूड नुसते ठेवून उष्णता मिळत नाही, त्याला जाळावं लागतं. आणि या ज्वलनासाठी ऑक्सिजन लागतो. म्हणजेच हे काम आपली दुसरी सुपर पॉवर करते, ज्याला आपण म्हणतो श्वसन. अगदी बरोबर. फक्त अन्न मिळवून भागत नाही, त्या अन्नात दडलेली ऊर्जा मोकळी करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. म्हणजे आपण जो श्वास घेतो तो यासाठी. हो, जेव्हा आपण नाकावाटे हवा आत घेतो तेव्हा त्यातील ऑक्सिजन रक्तात मिसळतो. तो ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक कणापर्यंत जातो आणि तिथे असलेल्या अन्नाला एक प्रकारे जाळतो. अच्छा, म्हणजे ऊर्जा तयार करतो. हो, या प्रक्रियेतूनच आपल्याला काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. म्हणूनच आपण सतत श्वास घेत असतो. म्हणजे श्वास घेणे हे फक्त हवा आत बाहेर करणे नाहीये, तर ती अन्नातून ऊर्जा मिळवण्याची एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे, होय, जो आपण श्वासावाटे बाहेर सोडतो. पण श्वास घेण्यासाठी आपण आपल्या फुफ्फुसांचा वापर करतो. प्राण्यांमध्ये फुफ्फुसे असतात. पण पाण्यात राहणारे मासे तर नाकाने श्वास घेऊ शकत नाहीत. त्यांचं काय? माशांकडे फुफ्फुसांऐवजी कल्ले असतात. कल्ले. हां. हो, हे कल्ले पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन वेगळा करून शोषून घेतात. आणि मगाशी आपण वनस्पतींचं स्वयंपाकघर पाहिले. झाडे तर श्वास घेत असतील ना, पण त्यांना नाकही नसते आणि कल्लेही नसतात. मग ती कशी श्वास घेतात? वनस्पतींच्या पानांवर आणि खोडावर अत्यंत सूक्ष्म, डोळ्यांना न दिसणारी अशी बारीक छिद्रे असतात. अच्छा. या सूक्ष्म छिद्रांमधूनच पाने हवा आत घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. पानांवरची सूक्ष्म छिद्रे. निसर्गाची ही रचना खूपच गुंतागुंतीची आहे. आता यावरून मला एका नवीन मुद्द्याची जाणीव होतीये. कोणता मुद्दा? जर शरीरात अन्नाचे ज्वलन होतीये, ऊर्जा तयार होतीये आणि कार्बन डायऑक्साईड सारखा धूर बाहेर पडतोय, तर शरीरात इतरही काही कचरा तयार होत असेल. नक्कीच. जसे आपण रोज घरातला कचरा डस्टबिनमध्ये टाकून घराबाहेर काढतो, कारण तो तसाच राहिला तर दुर्गंधी पसरेल आणि आजारी येतील. तशीच शरीराची स्वच्छताही गरजेची आहे ना. आणि हीच आहे सजीवांची तिसरी सुपर पॉवर, उत्सर्जन. उत्सर्जन. शरीरात सतत अनेक रासायनिक प्रक्रिया चालतात. यातून जे विषारी किंवा टाकाऊ पदार्थ तयार होतात ते शरीरात साचून राहिले तर सजीव आजारी पडेल किंवा त्याचा मृत्यूही होऊ शकतो. बापरे. प्राण्यांमध्ये घाम किंवा मलमूत्र या स्वरूपात हे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. प्राण्यांचे उत्सर्जन आपल्याला रोज दिसते, पण वनस्पती घाम गाळताना मी कधी पाहिले नाहीये. झाडे आपला कचरा कसा बाहेर टाकतात? वनस्पतींचे उत्सर्जन खरोखरच खूप रंजक असते बरं का. हो का? उदाहरणार्थ, वनस्पती जमिनीतून खूप पाणी शोषून घेतात, पण त्यांना अन्नासाठी ते सगळं पाणी लागत नाही. मग उरलेलं पाणी ते काय करतात? मग ते उरलेले अतिरिक्त पाणी पानांवरील छिद्रांमधून बाष्पाच्या म्हणजे वाफेच्या रूपात हवेत सोडून देतात. याला बाष्पोत्सर्जन म्हणतात. अच्छा, वाफेच्या रूपात? हो. जर तुम्ही एखाद्या कुंडीतल्या पानाला प्लास्टिकची पिशवी बांधून ठेवली तर आतून पाण्याचे बारीक थेंब जमा झालेले दिसतील. आणि बाभळीच्या किंवा शेवग्याच्या झाडाच्या खोडावर जो चिकट पिवळसर रंगाचा द्रव्य येतो तोही उत्सर्जनच असतो ना, ज्याचा आपण डिंक म्हणून वापर करतो? हो, तोच डिंक. तो डिंक म्हणजे प्रत्यक्षात वनस्पतींनी त्यांच्या शरीराबाहेर टाकलेला टाकाऊ पदार्थच असतो. बापरे. म्हणजे झाडांचा कचरा आपण डिंकाचे लाडू म्हणून खातो? अगदी तसंच. निसर्गाची कमाल बघा. एकासाठी जो कचरा आहे तो दुसऱ्यासाठी उपयुक्त अन्न ठरू शकतो. खरंच आहे. आता पुढे जाऊया. आतापर्यंत आपण पाहिले की सजीव वाढतो, खातो, श्वास. समजा एखादा प्राणी नुसताच उभा आहे आणि समोरून वाघ आला तर तो तसाच उभा राहून चालणार नाही ना, त्याला पळावं लागेल. हो, आणि या परिस्थितीला सामोरे जाण्याच्या क्षमतेलाच चौथी सुपर पॉवर म्हणतात, चेतना क्षमता. चेतना क्षमता. सभोवतालच्या वातावरणात जेव्हा काही बदल घडतो, ज्याला आपण चेतना म्हणतो, तेव्हा सजीव त्याला स्वयंप्रेरणेने जो प्रतिसाद देतात ती चेतना क्षमता. निर्जीव वस्तू असे करत नाहीत. म्हणजे समजा तुम्ही अंधाऱ्या खोलीत आहात आणि अचानक कोणीतरी तुमच्या डोळ्यांवर एकदम प्रखर प्रकाश टाकला. हा प्रकाश म्हणजे चेतना. बरोबर. आणि आपण काहीही विचार न करता लगेच डोळे मिटतो, हा आपला प्रतिसाद. किंवा चालता चालता अचानक पायात काटा मोडला की आपण लगेच पाय मागे घेतो. अगदी बरोबर. प्रकाशाला किंवा वेदनेला आपलं शरीर लगेच जो प्रतिसाद देतो तीच चेतना क्षमता. प्राण्यांमध्ये मेंदू आणि मज्जासंस्था असल्यामुळे हे खूप प्रगत असते, पण वनस्पतीही मागे नाहीत बरं का. वनस्पती सुद्धा प्रतिसाद देतात. हो, लाजाळू वनस्पती ही याचं उत्तम उदाहरण आहे. जर तुम्ही लाजाळूच्या पानांना स्पर्श केला तर ती लगेच स्वतःला मिटून घेतात. पण हे घडते कसे?
पानांमध्ये काही स्प्रिंग तर बसवलेली नसते. तिथे एक वेगळीच यंत्रणा काम करते. लाजाळूच्या पानांच्या मुळाशी पाण्याचा एक विशिष्ट दाब असतो, ज्यामुळे पाने ताठ उभी असतात. अच्छा, जसा आपण स्पर्श करतो तो पाण्याचा दाब अचानक कमी होतो आणि ती पाने कोमेजल्यासारखी मिटतात. काही वेळाने पाणी पुन्हा तिथे जमा झाले की ती पुन्हा उघडतात. किती भारी यंत्रणा आहे ही. आणि कुंडीतलं रोप खिडकीत ठेवलं तर ते नेहमी सूर्यप्रकाशाच्या दिशेने झुकते. तो प्रकाशाला दिलेला प्रतिसादच आहे. नक्कीच, तो प्रकाशाला दिलेला प्रतिसाद आहे. आता मला एक सांगा, आपण मगाशी 170 वर्षे जगणाऱ्या महाकासवाबद्दल बोललो, पण 170 वर्षे जगले तरी एक दिवस ते कासव मरणारच. साहजिकच आहे. मग जर प्रत्येक सजीव एक ना एक दिवस मरणार असेल तर पृथ्वीवरून हे सजीव कधीच नष्ट कसे झाले नाहीत? कारण निसर्गाने सजीवांना त्यांची प्रजाती टिकवून ठेवण्यासाठी प्रजनन ही 5वी सुपर पॉवर दिली आहे. प्रजनन? स्वतःसारखाच एक नवीन जीव निर्माण करण्याची सजीवांची क्षमता. जर प्रजनन झाले नसते तर कोट्यावधी वर्षांपूर्वीच सजीवांचे अस्तित्व संपले असते. म्हणजे स्वतःचे आयुष्य संपण्यापूर्वी आपल्यासारखीच नवीन पिढी तयार करून जाणं, हे प्रजनन वेगवेगळ्या सजीवांमध्ये वेगळ्या प्रकारे होत असेल ना? हो, याच्या मुख्य 3 पद्धती आहेत. काही प्राणी अंडी घालतात. जसे की पक्षी, साप, कोंबडी. बरोबर. अंड्याला उष्णता मिळाली की त्यातून पिल्लू बाहेर येते. दुसरी पद्धत म्हणजे थेट पिल्लांना जन्म देणे. म्हणजे कुत्रा, मांजर, गाय आणि मानव जे थेट पिल्लांना जन्म देतात. अगदी बरोबर. आणि वनस्पती बियांतून नवीन रोपटे तयार करतात. पण काही वनस्पतींच्या खोडातून किंवा पानांतूनही नवीन वनस्पती जन्म घेते. जसे गुलाबाची फांदी लावली की नवीन रोप येते. हो, अगदी तसंच. आता आपण शेवटच्या आणि 6व्या सुपर पॉवरवर आलो आहोत. या सर्व 5 प्रक्रिया, वाढ, श्वसन, उत्सर्जन, चेतनाक्षमता आणि प्रजनन, या सजीवाच्या शरीरात नक्की कोणत्या ठिकाणी घडतात? आणि याचे उत्तर आपल्याला 6व्या सुपर पॉवरमध्ये मिळते, जी आहे पेशीमय रचना. पेशी म्हणजे जशी एखादी मोठी इमारत बांधताना आपण विटांवर विटा रचून भिंत तयार करतो, तसं काहीसं. अगदी योग्य उदाहरण. जर मानवी शरीर ही एक इमारत मांडली तर ती 1000-2000 विटांनी बनलेली नाही. ती सुमारे 30 ट्रिलियन म्हणजे 30 लाख कोटी सूक्ष्म जिवंत विटांनी बनलेली आहे. बापरे, 30 लाख कोटी जिवंत विटा! आणि तू त्यांना जिवंत का म्हणालास? कारण शरीराची प्रत्येक पेशी स्वतः श्वसन करते, अन्न घेते आणि कचरा बाहेर टाकते. अच्छा, म्हणजे प्रत्येक पेशी स्वतःचं काम करते. हो, मधाचे पोळे जसे अनेक छोट्या षटकोनी कप्प्यांनी बनलेले असते, तसेच सजीवांचे शरीर या पेशींचे बनलेले असते. पेशी हे सजीवांच्या शरीराचे सर्वात लहान आणि मूलभूत अंग आहे. पण सगळे सजीव इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या पेशींनी बनलेले असतात का? म्हणजे मुंगी आणि हत्ती यांच्या पेशींची संख्या सारखीच असते का? नाही, पेशींच्या संख्येवरून सजीवांचे 2 मुख्य गट पडतात. पहिला गट आहे बहुपेशीय सजीवांचा. बहुपेशीय म्हणजे एकापेक्षा जास्त पेशी असलेले? हो, आपण मानव, मुंगी, वडाचं झाड आणि तो हत्ती हे सगळे बहुपेशीय आहेत. हत्तीचे शरीर तर अब्जावधी पेशींनी बनलेले असते. आणि दुसरा गट कोणता? दुसरा गट आहे एकपेशीय सजीवांचा. जगात असेही काही सजीव आहेत ज्यांचे संपूर्ण शरीर फक्त आणि फक्त एकाच पेशीने बनलेले असते. एकाच पेशीने? काय सांगता? जर पेशी एवढी सूक्ष्म असते तर मग तो सजीव तर आपल्याला डोळ्यांनी दिसणारही नाही. तो साध्या डोळ्यांनी दिसत नाहीच. त्यांना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा म्हणजे मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. अमिबा आणि पॅरामेशियम हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. एका पाण्याच्या थेंबात असे हजारो अमिबा असू शकतात. हे ऐकल्यावर मला जाणवतंय की एक अदृश्य अमिबा आणि आकाशाला भिडणारे महाकाय झाड दोघंही आतून एकाच नियमाने चालतात. खरंच आहे. पण आपण जेव्हा आजूबाजूला पाहतो तेव्हा हे सगळेच सजीव आपले मित्र असतात का? म्हणजे सगळेच मानवाला उपयोगी पडतात का? खरं तर निसर्गात प्रत्येक सजीवाचे एक निश्चित स्थान आहे आणि ते निसर्गाचा समतोल राखतात. पण मानवी दृष्टिकोनातून विचार केला तर आपण त्यांचे उपयुक्त आणि अपायकारक असे 2 गट करतो. म्हणजे जे आपल्याला मदत करतात आणि जे त्रास देतात. बरोबर. वनस्पती आपल्याला अन्न देतात, जसे बटाटा, मेथी. यासोबतच अनेक वनस्पती औषधी असतात. खोकल्यावरचा अडुळसा, ताकद देणारी शतावरी, तुळस या वनस्पती तर वरदान आहेत. आणि प्राण्यांमध्ये गांडूळ जमिनीची मशागत करतो, म्हणून तो शेतकऱ्याचा मित्र आहे. आणि अपायकारक सजीव म्हणजे जे आपल्याला त्रास देतात किंवा आजार पसरवतात. होय, डास आणि माशा हे अनेक भयानक आजार पसरवतात, जसे डेंग्यू, मलेरिया. साप आणि विंचू यांसारखे प्राणी विषारी असतात. पण झाडे कधी आपल्याला अपाय करू शकतात का? हो, तर काही वनस्पती विषारी असतात. धोत्रा नावाची वनस्पती खाल्ल्यास विषबाधा होऊ शकते. तसेच अमरवेल नावाची एक पिवळी परजीवी वनस्पती असते. परजीवी म्हणजे दुसऱ्यावर जगणारी? हो, ती दुसऱ्या झाडावर वाढते आणि त्या मूळ झाडाचे सर्व पोषण स्वतः शोषून घेऊन त्याला मारून टाकते. त्यामुळे निसर्गात वावरताना हा फरक ओळखता येणं खूप गरजेचे आहे. खरंच, निसर्गाची ही रचना जितकी सुंदर आहे तितकीच ती गुंतागुंतीची आणि नियमबद्ध आहे. तर मुलांनो, जर आपण आज आपल्या चर्चेचा एक नकाशा डोळ्यांसमोर उभा केला तर आपल्याला समजेल की सजीव असणे म्हणजे केवळ एक गोष्ट नाही. अगदी बरोबर. ती एक पूर्ण यंत्रणा आहे. एक सजीव स्वतःहून वाढतो,
अन्नातून ऊर्जा मिळवण्यासाठी तो श्वास घेतो, शरीरातला विषारी कचरा बाहेर टाकतो, आजूबाजूच्या जगाला वेगाने प्रतिसाद देतो, आपला वंश टिकवण्यासाठी नवीन जीव निर्माण करतो आणि हे सर्व करण्यासाठी तो कोट्यावधी सूक्ष्म पेशींपासून बनलेला असतो. अत्यंत समर्पक सारांश दिलात तुम्ही. आणि आपली ही सखोल चर्चा नुसती ऐकून संपणार नाहीये बरं का. मग पुढे काय? मुलांनो, तुमच्या विचारशक्तीला चालना देण्यासाठी मी तुम्हाला 3 आव्हानात्मक प्रश्न देणार आहे. हे तुमचे नेहमीचे पाठांतर करण्याचे प्रश्न नाहीत, तर हे काही विचार प्रयोग आहेत. अरे वा, विचार प्रयोग सांगा बघू. पहिला विचार प्रयोग, कल्पना करा, जर या पृथ्वीवरील सर्व वनस्पतींनी अचानक प्रकाश संश्लेषण करणे थांबवले तर प्राण्यांच्या जीवनावर टप्प्याटप्प्याने काय परिणाम होतील? खूपच छान प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, प्राणी आणि वनस्पती या दोघांमध्येही हालचाल होते, पण प्राण्यांना अन्नासाठी भटकावे लागते आणि वनस्पती एका जागी उभ्या राहूनही जगतात. या हालचालींमधील मुख्य फरक आणि त्याचं कारण काय आहे? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न, तुमच्या परिसराचे बारकाईने निरीक्षण करा आणि तिथे दिसणाऱ्या 5 उपयुक्त आणि 5 अपायकारक सजीवांची एक यादी तर्कशुद्ध कारणांसह तयार करा. हे प्रश्न नक्कीच तुम्हाला आजच्या चर्चेचा तुमच्या आजूबाजूच्या जगात शोध घेण्यास मदत करतील. नक्कीच. जाता जाता मी तुम्हाला एका अत्यंत रहस्यमय कल्पनेवर सोडून जाणार आहे.